येस याच दरम्यान खांडपे गावचे लाडक्या व्यक्तिमत्व अर्थातच गिरीश दादा पाटील दादा आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. अन्वी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं एक मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची आणि ही भगवी शॉल खऱ्या अर्थानं गिरीश दादा यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. तदनंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असा मोमेंट देऊन मान्यवरांचा आज दरम्यान शुभ सन्मान आपण पाहिलं. तदनंतर जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट आणि पुन्हा एकदा वळूयात जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे समालोचक कक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू सो मच श्रवण सर. खरं तर मान्यवरांचंही मानसन्मान करणं महत्त्वाचं आहे. खरं तर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आपला मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण जॉईंट आहात. खरं तर जय बजरंग खांडपे समालोचक कक्षात आपलं स्वागत आहे. जाऊया ऑनलाईन मॅचच्या दिशेनं, जिथे सामना आपण पाहता आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. आज खरं तर या दोन्ही संघांनी मैदानाच्या आत उत्कृष्ट खेळ दाखवलाय. आता मात्र एकमेकांच्या विरोधात येऊन पोहोचलेत. इथनं एक पाऊल मागे हे दोन्ही संघ. खरं तर जो संघ जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये जाईल आणि या चमकणाऱ्या ट्रॉफ्यांवरती 3 पैकी एका ट्रॉफीवरती नक्कीच आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करतील. सामना आपण पाहतात लाप विरुद्ध साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतात. टॉस खरं तर नक्कीच या ठिकाणी जिंकला टीम लाभ संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप. खेळाडूला पाहायचा आहे, जर का लागला असेल तर लगेच कळवायचं आहे. काही ड्रॉप झाले परंतु 2 धावा धावफलकावरती आता ऍड होतील. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 या धावफलकावरती. सुरुवात मी तर म्हणेन थोडीशी खराब पाहायला मिळते लाप या संघाकडनं. अगदी मागील मॅच मध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना सेकंड इनिंग मध्ये याच लाप टीमनं मात्र अप्रतिम मात्र खेळ दाखवला. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी त्यांची सुरुवात थोडीशी अडखळली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज वेदांत. ऑन साइडला फ्रंट फुटचा वापर केलाय, फटका फसलाय. झेलची केली आहे, 3 खेळाडू आले, जज केलाय आणि या ठिकाणी विकेट कॅरी केलाय. अजून एक धक्का लागतोय टीम जय वाघोबा लाप या संघाला. परतावं लागेल फलंदाज भावेशला मैदानाच्या बाहेर. येस खऱ्या अर्थानं मान्यवर देखील आपल्यापासून रजा घेतात. साहेब आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 छान तारे लावले. आपण आलात आणि आमच्या मुख्य व्यासपीठाचं आपण वजन वाढवलं, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मना शांत करण्यापासून मनापूर्वक हार्दिक हार्दिक आभार. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. खरं तर या मॅच मध्ये पहिल्याच सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली कामगिरी सध्या गोलंदाज करतोय वेदांत. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहिलं तर 2 विकेट मिळवलेत आपल्या नावावरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टप्पा पडल्यानंतर डीप राहिला हा चेंडू आणि तदनंतर या ठिकाणी अगदी शरीराचा वेध घेतलाय आणि इथनं लेग बाईकच्या माध्यमातून ही एक सिंगल मिळते. षटक पहिले संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 4 या धावफलकावरती. खरं तर मान्यवरांचं मनपूर्वक आभार. खरं तर योगेश दादा हजारे जे उद्योगपती आहेत खांडपे गावाचे, त्यांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. व त्यानंतर महेश दादा माले जे धामणगावचे आहेत, खरं तर महाकाली ग्रुपचे अध्यक्ष, त्यांचे मनपूर्वक आभार. व त्यानंतर सूरज जयतू पाटील यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. या सर्वच मान्यवरांचं मनस्वी स्वागत तसंच मनापासून आपण आभार व्यक्त करूया. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात जय वाघोबा लाभ संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 4 धाबा. तर टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या दोन्ही टीम. पहिला चेंडू ठीक
5 वाजून 4 मिनिटांना फेकलाय म्हणजेच जवळ जवळ 4 मिनिटांमध्ये पहिला षटक कंप्लीट केलाय. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली गेली आहेत. तर 5 वाजून 19 मिनिटांपर्यंत तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील. टाइम अलर्ट आहे. त्याच दरम्यान सुभाष दादा तारे यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ओव्हर नंबर दुसरं आणि पहिल्याच बॉलवरती झेलची संधी. प्रयत्न चांगले झाले परंतु शेवटच्या मुवमेंटला इथे कॅच ड्रॉप झाले. पाहायचंय खेळाडूला अगदी आपल्या गावासाठी 100% कमिटमेंट, 100% योगदान, 100% एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळतात. 30 सर्कल पासून या ठिकाणी चेंडू पर्यंत आले आणि चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. आणि त्याच दरम्यान संजू दादा भोईर यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर या संजू दादा. तर मान्यवरांना विनंती असेल या संजू दादा आपल्याही मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेलकम. खरं तर फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जबल कॅच वरती आले होते. शेवटच्या मुवमेंटला बॉडी बॅलन्स बिघडलं गेलं आणि त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली गेली आहे. खरं तर 100% कमिटमेंट सध्या तरी साई स्पोर्ट्स वडाचा पाडा हा संघ करतोय. चांगली कामगिरी. शेवटचा हा सामना आजच्या दिवसातील. खरं तर या मॅच मध्ये दोन्ही टीमला 100% देत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग, गोलंदाजी करत असताना चांगला बॉलिंगचा स्पेल व त्यानंतर बॅटर देखील चांगली कामगिरी करतायत. ओव्हर पिच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॉटम एज आणि त्यानंतर या ठिकाणी स्वतः गोलंदाज मात्र या ठिकाणी बॉल कॅच करतायत. इथनं झून एक धक्का लागतोय. टीम जय वाघोबा लाभ या संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनय. पंकज. इथे हा चेंडू मात्र वेगवान पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पंचाने मात्र फिंगर अप केलंय. इथना अजून एक फलंदाज बाद प्लम झालाय. अर्थात LBWच्या माध्यमातून इथनं अजून एक फलंदाज बाद होतोय. यस, बोल्ड झालाय. या ठिकाणी त्रिफला मात्र उद्ध्वस्त केलाय. फलंदाज अजून एक बाद. सध्या तरी जय वाघोबा क्रिकेट संघ लाभ हा टीम आता या मॅच मध्ये सध्या तरी अडचणीमध्ये सापडलाय. आतापर्यंत धाव फुलकावरती 6 धावा पाहायला मिळतात. जवळ आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. खरं तर भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा हा संघ नवीन फलंदाज सुजल आलाय मैदानाच्या तब्बल 6व्या क्रमांकावरती. इथनं पार्टनरशिप महत्वाचे आहे. पार्टनरशिपला बिल्टअप करावं लागेल. चांगला क्रिकेट खेळत असताना सातत्यानं आपण पाहता सिंगल डबल त्यानंतर एखादा मोठा फटका अनिवार्य आहे. ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. म्हणजे दोन्ही बाजूनं
मॅचला मजा यायला पाहिजे. गोलंदाज आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. गोलंदाज रोहित, विकेट हॅट्रिक होईल का? परंतु इथे हा चेंडू आपण पाहतात फुल लेनचा होता, खोदून काढला होता आणि तदनंतर इथे कोणत्याच प्रकारची धाव मिळणार नाहीये. जिद्द आणि चिकाटी सध्या दाखवत असताना टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ डॉट बॉलच्या संगतीनंतर धावफलक 6 वरती स्थिरावलंय. खरं तर सुरुवातच मी तर म्हणेन खराब झाली, परंतु तदनंतर इथे फलंदाजांना आता मी तर म्हणेन दबावमध्ये ठेवण्याचं काम गोलंदाज करतायत. रोहित देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 2च धावा कर्ज केल्यात. फुल लेनचा बॉल, पंचांचा इशारा नोचा आलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. नो +1 इथे आपण पाहतायत 2 धावा आता धाव फलकावरती ऍड होत आहेत. पंचांचा इशारा नोचा आलाय. हाईट फॅक्टर जास्त होतं, पॉपिंग क्रेज मध्ये होता फलंदाज, हे सर्व गोष्टी पाहायला गेल्यात आणि तदनंतर नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. तर जरा जास्त उशीर करू नका साई स्पोर्ट्स वडाचा पडा टीम. जर तुम्ही उशीर कराल तर तुम्हालाच उशीर होईल. वेळ देखील या ठिकाणी सुरू आहे. जर का तुम्ही वेळेवरती मॅच फिनिश नाही केली, 3 षटक जर तुम्ही वेळेवरती नाही फेकले तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलं काय? तू मै एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या आल्या होत्या, परंतु या ठिकाणी दोन्हीही खेळाडू सुखरूप आहेत. अगदी या ठिकाणी आपण पाहतात याही चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. हा देखील डॉट करत तर फ्री हिटचा चेंडू होता. नक्कीच मी तर म्हणेन विसरले की काय बॅटर. आता मात्र या ठिकाणी धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. त्याला फास्ट खेळायचा आहे, जास्त उशीर करू नका. येस, ओव्हर देखील या ठिकाणी सर 1 चेंडू बाकी आहे. तर फास्ट केला साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम. जास्त उशीर करू नका. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला धाबा चेस करायच्या, हे लक्ष असू द्या. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथना अजून एक डॉट पाहता. खरं तर भरपूर चांगले गोलंदाजी. षटक क्रमांक 2 संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या आपण पाहतात. बॅटिंग करत असताना जय वाघोबा क्रिकेट संघ लाभ संघाचे तब्बल 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आठ धावा धाव फलकावरती. तर चला टीम मिटिंग घेऊ नका टीम साई स्पोर्ट्स. शेवटचे तुमच्याकडे मी तर म्हणेन अजूनही 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सामना नक्कीच हा षटक कंप्लीट करावा लागेल. लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. मागील कालच्या दिवसात कोणत्या टीमला मात्र पॅनलाइज केलं गेलं नाहीये, कारण की काल आपण पाहिलं तर काल देखील वेळोवेळी सामने कंप्लीट होत होते. आज देखील सकाळपासून मी तुम्हाला सांगतोय टाइम अलर्ट आहे. सकाळपासून देखील मॅचेस वेळेवरती कंप्लीट होत आहेत. शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 3 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करावा लागेल. शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय, फटका या ठिकाणी चांगला आहे. बॉलला पाठवलंय सरळ खेळाडू कक्ष, अर्थातच गावदेवी खांडवे खेळाडू कक्षाच्या वर सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार आला या ठिकाणी. खर तर फुलंदाज सुजलच्या बॅट मधनं हा फटका. षटकाराच्या मदतीने तब्बल 14 धावा धाव फलकावरती. धाव फलक जवळजवळ 35 ते 40 पर्यंत न्यावा लागेल बॅटिंग करत असताना.
गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु वेग पण होतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील आलाय हा चेंडू. भरपूर चांगली गोलंदाजी, षटकारानंतर कमबॅक आता केलं जात आहे गोलंदाज अश्विनच्या माध्यमातून. फटका चांगला फ्लिक केला ऑन साइडला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतात गॅदरिंग चुकीचं झालं. चांगल्या प्रयत्नात जर बॉल पकडला असता तर विकेट सुद्धा मिळवला असता, परंतु 2 धावा धाव फलकावरती ऍड होत्या. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 16 धावा. 16 धावा. खर तर एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय टीम जय वाघोबा लाभ संघाला. फटका हा देखील चांगला स्ट्रेट धावचा स्ट्रोक. डीपमध्ये खेळाडू पोहोचतायत. पुन्हा एकदा चुकीची फिल्डिंग, पुन्हा एकदा या ठिकाणी कॉलिंग नव्हतं. अजून 2 धावा. सिंगल डबल वरती सध्या नियंत्रण केले जात आहे, फोकस केले जाते सातत्याने या ठिकाणी मैदानाच्या आत. टीम जय वाघोबा लाभ संघाकडनं प्रयत्न सुरू आहेत. मॅच ऑन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, चांगली धावसंख्या उभारण्याचं. गुडलँड स्पॉट पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा देखील डॉट आलाय. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजानं 10 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि यस पंचांचा फिंगर अप झालाय. कॅच पकडली गेली आहे. परत बॉल लागेल या ठिकाणी सुजलला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अ, 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या 18 धाबा. तर चला फास्ट केला. विनंती असेल आता शेवटचा षटक शिल्लक आहे आणि नक्की 3 मिनिटांमध्ये मात्र हा षटक देखील फेकला गेलाय. जबल जबल या ठिकाणी वेळेवरती सामने देखील कंप्लीट केले जात आहेत. शेवटचा षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती योगेश. शॉर्ट प्लेन बॉल, फटका आणू काय. फाईन लेगला खेळायचं होतं. बॉल चला सरा थर्डमॅनला. अगदी या ठिकाणी मारायचं होतं वाशीला. बॉल चलाय काशीला. अगदी या ठिकाणी नशिबातील साथ आता मिळते टीम जय वाघोबा लाभ संघाला. 4 धाबा आल्यात. धाबा कशा येऊ द्यात आता या महत्वाच्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. या 4 धाबा संख्येच्या मदतीने संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली टी टोटल 22 वरती 22 धाबा. चांगला बॅटल पाहायला मिळतोय शेवटच्या या मॅच मध्ये. खरं तर दोन्ही टीम अटूट प्रयत्न करतायत. शॉर्ट प्लेन फुल केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. फ्लॅट फटका, रॉकेट फटका. अगदी शेवटच्या षटकात खरं तर आता आक्रमण करतायत, अटॅक केले जात आहे. पूल अँड पॉवरफुल बिग हिट सिक्सर. मागील 2 बॉल वरती आपण पाहता जबल जबल 10 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजांना. आता मात्र गोलंदाजावरती दबाव निर्माण झालाय. षटकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या 28 28 धाबा. आता सन्मानजनक धाबसंख्या उभारली गेली आहे. अजूनही येणार आहे 4 बॉल मध्ये. अजून काही धाबा जोडाव्या लागतील. फटका हा देखील चांगला कबसला उडवलाय. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक इन वरती हात रुवालाय आणि इथना अजून 2 धावा ऍड केल्या जातील. चांगल्या लय मध्ये दिसतोय फलंदाज आपण पाहतात. खरं तर प्रणय जो 1 डाऊनला आलाय. खरं तर आता मैदानाच्या आताना नक्की सुरुवातीला वेळ जाऊ दिला, परंतु आता त्याच वेळेची किंमत तो दाखवतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेश. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. जज करायचं होतं, परंतु कॅच मात्र कठीण होते. इथनं रनआउटचा धोका आहे, परंतु गॅदर देखील चुकीचं झालंय. अजून 2 धाबा, अजून 2 धाबा आल्यात. अगदी या ठिकाणी आपण पाहतात एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय.
टीमची टोटल 32 धाबा धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये खरं तर धाबा येत आहेत. आतापर्यंत 14 धाबा खर्च केल्यात गोलंदाजाने. चेंडू क्रमांक 5 वा गुडलेन स्पर्धा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती एक धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल 33 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती जर का षट करायला तर 39 बनतील. 40 टार्गेट दिलं जाईल. या चेंडूवरती प्रयत्न असेल एखादा मोठा फटका यावा आणि खरं तर जर का षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती होईल. ऑनसाइडला हुक केलाय. फटका सुंदर आहे, परंतु फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एकच धाव मिळेल. पाहता पाहता पहिलं सत्र या ठिकाणी संपलाय. तर चला लगेचच साई स्पोर्ट्स वडाचा पडा टीम आपण लगेचच बाहेर या. दुसऱ्या बाजूला विनंती असेल जय वाघोबा क्रिकेट संघ लाभ आपण लगेचच मैदानाच्या आत फिल्डिंग सजवायची आहे. समीकरण आता पाहू शकता. येणारे 24 बॉल आणि 35 धावा संख्येची गरज. 24 ला 35 बनवायचे आहेत. या धाबा या ठिकाणी बनल्या जातील की नाही बनल्या जाणार, अगदी बनल्या जातील की रोखल्या जातील, या ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात पुढील धावतं विवरण. आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सर. तर चला लगेचच लाभ टीम आपण फिल्डिंग सजवायचे, जास्त उशीर करू नका. दुसऱ्या बाजूला आम्ही विनंती करू टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाला आपण सुद्धा लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. आपण स्पर्धा पाहतायत अनविंट प्राजेस कांडपे आयोजित स्वर्गीय सुक्रिया प्रिया हजारे स्मृती चषक 2025. आजचा दिवस क्रमांक 3. शेवटचे मॅच शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, तब्बल 35चा पाठलाग करायचा आहे. धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण परिवर्तन करूयात मायक्रोफोनवरती आणि आवाज ऐकूयात श्रवण धुमाळे सरांचा आवाज. यस थँक्यू सो मच. जाऊयात मागच्या दिशेने आपण पाहताय स्ट्राईक इन ला बॅटर आपण पाहताय अश्विन आणि नॉन स्ट्राईक इन ला वेदांतला आपण पाहताय साई स्पोर्ट्स वडाचा वाडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला आपण पाहताय जय वाघोबा लाभ या टीमला आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश तयार सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल प्रचंड वेग. सेन्सिबल क्रिकेट खेळायचा प्रयत्न फसला, नाही जमला आणि बघता बघता पहिला बॉल आला डॉट. पहिला बॉल निर्धाव येत असताना मैदानाच्या आतमध्ये लाभ संघ हा पाहताय. तब्बल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 34 धावा लाभ टीमनं बनवल्या. 35चं लक्ष उभं केलंय. फुलोर लेन्सचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्र धारण करत असताना अजून एक बॉल डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव. आजचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या दिवसातील फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 बॉल डॉट. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना इथे पहिला गडीगारात पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
नवीन बॅटर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला अजय. चौथा बॉल हा देखील बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. चार बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. फुल टॉस आहे. आडवा बाट खेळायचा प्रयत्न. आडवा बाटचा हा कडवा प्रार. वन बाउन्स ओव्हर द रो. 4 रन्स. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावाल्यात स्कोर कार्ड मध्ये. 4 धावेच्या साथीनं स्वतःच आणि या संघाचं खातं खुलं करत असताना अकाउंट ओपन केलंय अजयनं. या 4 धावा. एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. अजयच्या बॅट मधून आज चौकार देखना स्ट्रोक. पॉवर पॅक हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेग. अगदी वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून हा बॉल डॉट. अगदी या षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 5 चेंडू निर्धाव. त्यामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक विकेट. अर्थात षटक क्रमांक पहिल्याच्या अखेरीस 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका गाड्याच्या नुकसानात 35 लक्ष. 4 सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात. 31 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 31 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. ची गरज आहे 18 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये अगदी 0 धावाचा चष्मा घालून माघारी परतला अश्विन. पण आता खऱ्या अर्थानं जबाबदारी पूर्णपणे वेदांत आणि अजयच्या खांद्यावरती आहे. अजयला आपण पाहताय स्ट्राईक एनला धावकुऱ्याचा फलंदाज. वेदांतला आपण पाहताय स्ट्राईक एनला. लेफ्ट हँडेड बॅटर. विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातं. आणि तोच वेदांत सध्याच्या घडीला स्ट्राईक एनला बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश पहिला बॉल वेदांच्या विरोधात. पहिला बॉल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. डोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे बघता बघता फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. येस आमचा 12th मान देखील भरपूर सारा उत्साह. अगदी 12th मॅन खऱ्या अर्थानं बसलेला उभा राहिला आणि आता उभा राहिला होता तो टाचांवरती उभा राहिलाय. कारण की त्याला देखील एक अशा अपेक्षा आहे जो संघ जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये दाखल होईल. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजय ऑन स्ट्राईक. दुसरा बॉल. अक्षयचा बॉल इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवायचा प्रयत्न आपण पाहताय. पॅडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर. चिकी सिंगल कंप्लीट. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. आकाशला पाहताय ज्या प्रकारे गोलंदाज भावेशनं षटक क्रमांक पहिला हाताळलं. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळलं याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवलं गोलंदाज भावेशनं. त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करावं लागेल. नेक्स्ट बॉल. इथे पंचांकडे अपील करायचा प्रयत्न. अपील भरपूर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. उत्साह भरपूर जास्त. जल्लोष भरपूर जास्त. इथे घडेल काय मैदानामध्ये हे पाहणं गरजेचं आहे. येस पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहेत आणि अंपायर सिग्नल. डॉट बॉल. येस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल आलाय. यावेळेला समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील. आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्टेड 6.
षटकार आलाय. यावेळेस देखील अलंग कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा घंटा वाजली आहे धोक्याची इथे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 अंकावरती. एका गड्याच्या नुकसानात 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक दुसऱ्या मधील. पहिल्या षटकामध्ये 4 धावा पण पाहिलं आणि या 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च करत असताना आकाश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला आपण पाहताय. ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण जरूर पाहिलं अर्थातच अजयला आपण पाहताय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या दोन बॅटरच्या दरम्यान. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35चं लक्ष आहे. 13 लागल्या गेल्यात. चला स्पीडअप करा विनंती असेल. पुढचा बॉल इथे पुढे सरसावणार स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे घडतंय का? सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीने षटक क्रमांक याच दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झाल्याने 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 14. अर्थात पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. आता 12 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 21. 21 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. बारा बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात ते 21. चला स्पीडअप करा विनंती असेल. बारा बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. टीम साई स्पोर्ट्स वाडाचा बडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. अजयला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला नो स्ट्राईक एंडला वेदांत आणि बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी चेतनला आपण पाहताय. चेतन सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12-21 ची गरज. पहिला बॉल षटक क्रमांक 3 मधील. चला स्पीडअप करा विनंती असेल. जय वाघोबा लाभ संघ. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला लॉंग रिझर्व मध्ये फिल्डर आणि पहिल्या बॉल वरती विकेटचा पतन. फलंदाज बाद. बारा मध्ये 21 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. आता 11 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्यात त्या तब्बल 21. येस पद्धत आली तर थोडस चुकलंय. रणमध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. 11 बॉल 21 ची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहताय योगेश. अगदी योगेशचा जर विचार करायला गेला तर गोलंदाजी करत असताना हवी तशी कामगिरी झालेली नाहीये. बॅटिंग मध्ये कमबॅक करायला हवा. सिंगल आपल्याला पाहायला मिळाले बाईच्या स्वरूपात सिंगल.
सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 10 बॉल 20 ची गरज आहे. लवकरच असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. वेदांत स्ट्राईक इनला या वेळेला सॉफ्टरनं केलाय. मैदानाच्या आतमध्ये कल्लात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर डीप मध्ये भन्नाट वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. उचलतील वागतील थ्रोफेकी करतील तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि बघता बघता सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 35चं लक्ष 18 अजूनही बनवायच्यात. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 50% धावा बनल्यात. 50% धाव्यांची आवश्यकता असताना फुल टॉस आहे आणि फुल टॉस इथे फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. झेल झालाय ड्रॉप. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय बॅट्समन वेदांतला. आता खऱ्या अर्थानं मोठी संधी मिळाली आहे वेदांतला. त्या संधीचं सोनं करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अगदी मोठा मागचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यपूर्वक पाहिलं जातं आणि आता त्याचा झेल झालाय ड्रॉप. हा झेल खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरू शकतो क्षेत्ररक्षण करत असताना. जय वाघोबा लाप या टीमला. 12 मध्ये 21 बनवायच्या होत्या. विकेट आली. त्यानंतर 11 मध्ये 21 बनवायच्या तर सिंगल आली. 10 मध्ये 20 ची आवश्यकता असताना डबल आपल्याला पाहायला मिळाली. 9 मध्ये 18 ची आवश्यकता असताना डबल आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला भरपूर वेग प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि हा बॉल आला डॉट. सध्याच्या घडीला प्रेशर निर्माण झालाय. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा या टीम वरती प्रेशर आहे फलंदाजावरती. प्रत्येकावरती प्रेशर निर्माण झालाय. 7 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात. त्यात तब्बल 16. 7 बॉल 16 ची गरज. पुढचा बॉल. 7 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता असताना झेलची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये झेल कॅरी करत असताना 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. ज्या वाघासाठी खऱ्या अर्थानं जाळं रचलं होतं त्या वाघाला आता खऱ्या अर्थानं जाळ्यात अडकवलं गेलंय. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्याच मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 16 शुभमला आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक एंडला योगेश, नो स्ट्राईक एंडला मनोज. 16 धावा गोलंदाज योगेशनं खर्च केल्या होत्या पण आता त्या 16 धावा खऱ्या अर्थानं बनवायच्यात योगेश या फलंदाजाला. 6 बॉल 16 ची गरज. योगेश तयार. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा निघालाय. हा पहिला बॉल घेऊन. 6 मध्ये 16 ची गरज आहे. बिग फाईट मॅच. पहिला बॉल. पहिला बॉल. बॅटची कडा. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चालला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि मोखाच्या निर्णायक क्षणावरती हा दमदार चौकार. ज्या 16 धावा खऱ्या अर्थानं खर्च केल्या होत्या त्या 16 धावा आज योगेशला बनवायच्यात. आज योगेशला सिद्ध करून दाखवायचं आहे की आमचा संघ देखील एक दिग्गज आणि दादा संघ आहे. 6 मध्ये 16 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण इथे बदललाय आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय मागचं. येणारे बॉल शिल्लक आहे शेवटचे 5 आणि विजयासाठी धावा करायच्यात 12. 5 बॉल 12 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. योगेशला स्ट्राईक इनला पाहताय आणि बॉलिंग ट्रॅक वरती शुभमला आपण पाहताय. कमबॅक करायचंय शुभमला. डॉट पर्सेंटेज वाढवायचे आहेत. 5 बॉल 12 ची गरज. फुल टॉस आहे. ऑन साइड ला वाटतं खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल ची सांगता.
6 मध्ये 16ची आवश्यकता असताना चौकाराला डॉट आलाय. आता 4 बॉल 12. या वेळेला देखील आडवा बाट्टा खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. आता खऱ्या अर्थानं समीकरण बदलत असताना सातत्यपूर्वक या मॅचचं चित्र बदलतंय. आता 3 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या त्या तब्बल 11. अगदी महत्वाचा आता हा चेंडू आणि महत्वाचा सामना अगदी शेवटच्या मुवमेंट मध्ये आता मॅच येऊन पोहोचली आहे. दोन्ही टीम साठी आता महत्वाची ही लढत. सामना जिंकला तर थेट टॉप 3 मध्ये. अगदी शर्मन सर दिवसभरामध्ये केलेली मेहनत मात्र या मॅच मध्ये या चेंडूवरती खरं तर भवितव्य आहे. या बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे दोन्ही अगदी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. आज खऱ्या अर्थानं प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आज खऱ्या अर्थानं 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागतील. कारण की टॉप 3 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये दाखल होईल. 3 बॉल 11 ची गरज. गोलंदाज निघाला बॅटर तयार. 3 मध्ये 11 ची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये धमाका आपल्याला पाहायला मिळाला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील 4. ऐन मोक्याच्या क्षणावरती संघर्षाचा शृंखणात करणारा संघर्षमय चौकार. खरं तर अगदी गॅप मध्ये हा वेळेवरती चौकार आला. ज्या फटकाची नित्यांत गरज होती तो फटका आला. खरं तर मॅच शेवटची आपण पाहता आणि शेवटची मॅच मात्र ही सर्वांना आठवणीत राहील. कारण की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली आहे. आता सामना 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच आपण पाहता अगदी चढाव उतार घेते. अगदी क्रिकेटमध्ये रंग बदलताना आपण पाहिला. कधी हा सामना असं वाटलं होतं की लाभ संघ जिंकेल, परंतु कधी असं वाटलं की हा सामना दादूचा पाडा या ठिकाणी वडाचा पाडा संघ जिंकेल. पण या ठिकाणी अगदी चढाव उतार. क्रिकेट आपण म्हटलं तर अगदी रंग बदलणार हा खेळ. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहताय. अगदी सरडासारखा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा जास्त रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. 2 बॉल 7 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. अगदी उत्साह आहे दोन्ही टीमच्या 12th मॅन मध्ये. जल्लोष आहे दोन्ही टीमच्या 12th मॅन मध्ये, पाठीराख्यांमध्ये. पण आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर फलंदाजावरती आहे, प्रेशर विकेट किपरवरती आहे आणि प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. 2 बॉल 7 ची गरज.
नंतर